मुंबई विधानसभा भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग प्रदेश कार्यकारिणीच्या वतीने मुंबई विधान भवन येथे विधानसभा उपसभापती अण्णासाहेब बनसोडे, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे सर, महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळासाहेब कडक व महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सामाजिक न्याय विभागाची महत्त्वपूर्ण बैठक विधानसभा सभागृहामध्ये संपन्न झाली। यावेळी सर्वप्रथम दिवंगत नेते अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली। तसेच यावेळी राज्यातील सामाजिक न्याय विभागाच्या विविध प्रश्नांवर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली। यावेळी सामाजिक न्याय विभाग नाशिक जिल्हाध्यक्ष उमेश सोनवणे उपस्थित होते। अण्णासाहेब बनसोडे, आपले प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे सर, मी सर्वप्रथम नाशिक जिल्ह्याच्या वतीने दिवंगत अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो। आणि अजितदादा आज महाराष्ट्रामध्ये सर्वच नेते शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतात, परंतु त्याचं अनुकरण करत नाही। परंतु खऱ्या अर्थाने शाहू फुले आंबेडकरांचा वारसा जर पुढे नेण्याचं जर काम केलं असतं ते अजितदादांनी नेलं होतं। ज्यावेळेस अजितदादांनी मला नियुक्तीपत्र दिलं होतं त्यावेळेस अजितदादांना मी ज्यावेळेस संविधानाची उद्देशिकेची परत दिली होती, दादांनी एक आनंदी होऊन खूप छान असं मला त्या ठिकाणी उल्लेख केला होता। खरोखर अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राची नव्हे तर संपूर्ण देशाची खूप मोठी हानी झालेली आहे आणि अजितदादांचं जे कार्य आहे ते आपण पुढे नेण्याचं काम करू। आणि माझी अशी सूचना आहे की मागासवर्गीय जे विद्यार्थी आहे, प्रत्येक तालुक्यामध्ये मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षण घेत आहे, परंतु त्या ठिकाणी त्यांना वसतिगृह नाही। तर मी बनसोडे साहेबांना विनंती करेन की प्रत्येक तालुक्यामध्ये एक मुलींचं आणि मुलांचं वसतिगृह झालं पाहिजे। आणि त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी त्या खाजगी शाळा आहेत, त्या खाजगी शाळांमध्ये त्यांना वसतिगृह संपूर्ण शिक्षण ते 10वी पर्यंत मोफत असतं। त्याच धर्तीवर अनुसूचित जातीचे जे मुलं आहेत त्यांचं पहिले ते 10वी पर्यंतचं शिक्षण त्या ठिकाणी मोफत झालं पाहिजे। आणि दुसरं असं की आपण सर्व सामाजिक न्याय विभागाचे कार्यकर्ते आहेत, परंतु सामाजिक न्याय विभागाच्या कार्यकर्त्यांना कुठेतरी कमी लेखलं जातं आणि त्यांना निधी कामासाठी उपलब्ध करून दिला जात नाही। जे आपले जे लोकप्रतिनिधी असतात, आमदार असो खासदार असो, मी उपाध्यक्ष साहेबांना विनंती करेन की आपण त्यांना सूचना करावी की त्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाच्या कार्यकर्त्यांना निधी उपलब्ध करून द्यावा आणि सर्वांगीण विकास करावा। थांबतो। जय भीम। आवाज महाराष्ट्र SP न्यूज मुख्य संपादक सतीश परदेशी।